महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला 4 महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लवकर घेण्यास सांगण्यात येते. तर राज्यात 5 वर्षांपेक्षा अनेक प्रकरणात प्रशासक हे कार्यरत आहेत. हे संविधानाच्या गाभ्याला विरोध करणारे ओबीसी आरक्षणाबाबत 2022 मध्ये सादर झालेल्या बाठी आयोगाच्या अहवालाआधी जे प्रमाण होतं त्यानुसार आरक्षण देण्यात आले असंही स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिलेत. ग्रामस्तरावरील लोकशाहीची पायमल्ली होऊ देणार नाही. येथे काही संस्थांमध्ये मागील 5 वर्षांपासून निवडणुका या झालेल्याच नाहीत असे ताशेरे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ओढलेच. सर्वोच्च न्यायालयानं हेही नमूद केले की राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणासंबंधित वादामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. हे संविधानाच्या गाभ्याला विरोध करणारे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकाबाबत 4 आठवडे नोटिफिकेशन काढा आणि 4 महिन्यांच्या आत निवडणुका घ्या. 1994 ते 2022 पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका घ्या. राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या कार्यकाळामध्ये कार्यवाही करावी. ओबीसींच्या जागा कमी होत्या का याचिकाकर्त्यांचा दावा होता. यावर कोर्टानं 2022 पूर्वी स्थिती कायम राहील असे निर्देशही दिले. सप्टेंबरपूर्वी निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करा असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. पुढील 4 आठवड्यामध्ये निवडणुकांची अधिसूचनाही जाहीर करा. 2022 पूर्वीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ हा संपलाय. त्यांच्या निवडणुका जुन्या ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात येतील. निवडणुका घेण्यासंदर्भात आम्हाला कुठलीही अडचण नाही, राज्य सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती. राज्यातील प्रशासक नियुक्ती असलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा. कोरोना संकटामुळे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. प्रशासकाद्वारे या सर्व महापालिकांचा कारभार चाललेला आहे. याविरोधात डिसेंबर 2021 मध्ये राहुल वाघ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तब्बल 4 वर्षांनंतर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती नॅगमेकम यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.